नमस्कार महाराष्ट्र. पुन्हा एकदा अनुदान वाढ होणार का असा प्रश्न लाभार्थ्यांकडून वारंवार विचारला जातोय. वाढ कशी होणार, कशामुळे होणार किंवा अनुदान वाढ का होणार नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. एवढंच नव्हे तर तुम्ही विचारलेल्या व्हॉट्सॲपवर विचारलेल्या सर्व प्रश्नांची देखील उत्तरे जाणून घेणार आहोत. प्रामुख्याने अनुदान वाढविषयी आजचा जो व्हिडिओ आहे तर तो होणार आहे. त्यामुळे एक एक बाजू जे आहे तर त्या मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर 94 23 39 37 61 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता. ठीक आहे. तर बघा, बऱ्याच लाभार्थ्यांकडून वारंवार आम्हाला फोनच्याद्वारे मेसेजेसच्याद्वारे विचारलं जातं की सर, आमचे अनुदान वाढ कधी होणार आहे, अनुदान वाढ झाले तर ते किती रुपयापर्यंत होणार आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, अनुदान वाढ केव्हा होते हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, मागच्या वेळेसचे अनुदान वाढ कधी झालेले होते तर मागच्या वेळेस सप्टेंबर ऑक्टोबरच्या आसपास अनुदान जे आहे तर ते वाढलेले होते, तुम्हाला माहिती आहे. आणि त्याआधी कधी अनुदान वाढलेले होते तर त्याआधी देखील एक मुख्य कारण होते. त्यामुळे अनुदान वाढेल, अनुदान वाढणार नाही असं अजिबात नाही, परंतु काहीतरी मुख्य कारण त्याला कारणीभूत आहे. तर बघा, आत्ताच अनुदान वाढून, दिव्यांगांची गोष्ट करतो मी, आत्ताच अनुदान वाढून 1 वर्ष देखील कंप्लीट झालेलं नाही. तुमच्या खात्यात 2500 रुपये येत आहेत, त्याला 1 वर्ष देखील झालेलं नाही. त्यामुळे तुम्ही विचारता की सर, अनुदान वाढ झाली पाहिजे, 6000 झाली पाहिजे. होय, बरोबर आहे, अनुदान वाढ तर निश्चितच झाली पाहिजे, परंतु आत्ता जे अनुदान वाढ झालेली आहे त्याला 1 वर्ष अद्याप कंप्लीट व्हायचं आहे. त्यामुळे या आधीचा विचार करता मी या योजनेची माहिती जेव्हापासून घेतो आहे, पूर्वीला 600 रुपये यायचे महाराष्ट्रामध्ये, त्यानंतर 1000 रुपये, नंतर 1500 रुपये, आता 2500 रुपये, अशी थोडी थोडी करून वाढ झालेली आहे. ठीक आहे. बरेच दिवस बऱ्याच जुन्या लाभार्थ्यांना कल्पना असेल की 600 रुपये अनुदान यायचं पूर्वीला, आहे की नाही. तर तेव्हापासून जे आहे तर त्या आधीपासून ही योजना आहे, परंतु तेव्हापासून हळूहळू एक एक करून वाढ होत गेलेली आहे. आता 2500 रुपयापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. तर मागच्या वर्षी कुठल्या कारणांमुळे, बघा, आपल्याला आपले अनुदान वाढले पाहिजे एवढंच एक ध्येय ठेवायचं आहे. बाकीच्या ज्या मी गोष्टी सांगणार आहेत त्या ठीक आहे, पण त्याला तुम्ही एवढं म्हणजे त्याकडे लक्ष देण्याची काही गरज नाही. तर कुठल्या कारणामुळे वाढलेल्या होत्या तर मागच्या वेळेस पहिलं अधिवेशन जेव्हा सरकार स्थापन झालं, त्यानंतर पहिलं अधिवेशनाच्या काळामध्ये हा निर्णय जो आहे तर तो मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जे आहे तर ते घेण्यात आलेला होता. तर त्याला एक ते मुख्य कारण होतं, कारण तेव्हा सरकारला योजना किंवा काहीतरी आपण केलं आहे असं ते त्यांना हे करायचं होतं. तुम्हाला लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे. तर काही योजनांचे म्हणजे पूर्ण योजनेमध्ये ते वाढवले का तर अजिबात नाही, त्यामध्ये दिव्यांग लोकांचे अनुदान वाढवले. ठीक आहे. आणि त्याला देखील काही प्रमाणावरती जे आहे तर ते बच्चू कडू असेल, त्यानंतर आपले तुकारामजी मुंडे असतील, या सर्व लाभार्थ्यांचं जे आहे तर ते योगदान लाभलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे त्यावेळेस दिव्यांगांचे पैसे वाढले. त्याआधी कधी वाढलेले होते तर शिंदे सरकार आल्यानंतरच मला आठवतं आहे ते पैसे वाढलेले होते, 2023मध्ये की काहीतरी वाढलेले होते, है ना. तर असं काहीतरी कारण असलं पाहिजे. ते कारण असताना निश्चितच त्या कारणाचा फायदा दुसऱ्याला का होईना पण आपल्यालाही त्याचा फायदा एक लाभार्थी म्हणून होतो. ठीक आहे. म्हणजे बाकीच्या लोकांना एक वेगळा फायदा होतो, पण आपल्याला आपले पैसे मिळतात हा एक मुख्य फायदा होतो. त्यामुळे सध्या तरी अशा पद्धतीची कुठलीही जे आहे तर ती योग्य घटना होणार नाही आहे. म्हणजे सध्या तरी काही कानावर नाही आहे की असं काहीतरी होणार. आता मागे बच्चूभाऊ कडू यांनी जे आहे तर ते शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ठीक आहे. आपल्याला राजकारणाविषयी काही हे करायचं नाही आहे. आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली, कसं का असे ना, त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी लाभार्थ्यांचे 2 महिन्याचे पैसे जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यात लवकर कसे येईल याचा प्रयत्न केला. एक लाभार्थी म्हणून आपण इथे विचार करतोय. ठीक आहे. बाकी राजकारणाचं आपल्याला काहीही करायचं नाही. तर त्यानंतर 2 महिन्याचे पटापट पैसे लाभार्थ्यांना आलेले आहे. काही निर्णय जे आहे तर ते त्यांनी हे करण्याचा प्रयत्न केला. जसं टेम्पररी दिव्यांग आहेत तर त्यांना अनुदान बंद होणार होते असा शासन निर्णय आहे, परंतु सध्या तरी तो निर्णय रद्द
करण्यात यावा याविषयी देखील त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, तर हे एक कारण झालं. तर असं काही ना काही कारण असलं पाहिजे अनुदान वाढ होण्यासाठी. आता ते कारण कधी जुळून येईल ते आपल्याला एक्झॅक्टली माहिती नाही. आणि आत्ता तरी सध्या 2027च्या जानेवारीपर्यंत अनुदान वाढ होईल असं मला वाटत नाही. ठीक आहे, 2027च्या जानेवारीपर्यंत अनुदान वाढ होईल असं मला वैयक्तिक वाटत नाही. हां, इतर लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, कारण त्यांना अनुदान अद्याप तेवढेच मिळत आहे. त्याच्यामुळे त्यांनी 2000 किंवा 2200 असं काहीतरी अनुदान केलं पाहिजे असं मला देखील वाटतं. तर लाभार्थ्यांकडून वारंवार प्रश्न विचारला जातो की सर अनुदान वाढ झाली पाहिजे, अनुदान वाढ झाली पाहिजे. तर निश्चितच अनुदान वाढ झाली पाहिजे. सुरुवातीला इतर लाभार्थ्यांना, दिव्यांग सोडून इतर जे संजय गांधीचे लाभार्थी आहेत त्यांना अनुदान वाढलं पाहिजे. आणि त्यानंतर जसं मी सांगितलं की जानेवारी 2027पर्यंत आता अनुदान वाढ होईल असं मला वैयक्तिक वाटत नाही. त्यामुळे त्यानंतर जे आहे तर ते दिव्यांगांच्या अनुदानामध्ये वाढ होईल. ठीक आहे, आणि इतर लाभार्थ्यांचं अनुदान 2027च्या आधी वाढलं तर खूपच चांगलं आहे. परंतु काही ना काही जे आहे तर ते घटना, काही ना काही एक असा प्रसंग यायला पाहिजे जेणेकरून त्या प्रसंगाचा फायदा इतरांना वेगळ्या कामासाठी होईल, परंतु आपल्या दिव्यांग बांधवांना किंवा आपले निराधार ज्येष्ठ नागरिक यांना त्यांच्या अनुदान वाढीसाठी होईल. ठीक आहे, तर मला आशा आहे की तुम्हाला हे समजलं असेल मला एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे, अनुदान वाढ कसं होतं. ठीक आहे, आता तुम्ही काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया. त्याआधी तुमच्या मनामध्ये देखील काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते तुम्ही थेट आमच्यापर्यंत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून विचारू शकता. आमचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे 94 23 39 37 61. या नंबरवर थेट तुम्ही प्रश्न विचारू शकता. QR कोडला देखील स्कॅन करू शकता जो आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे. चला, आजचा पहिला प्रश्न आपण घेऊया. पहिला प्रश्न शुभम यांचा आहे. ते म्हणतात, नमस्ते सर, मी शुभम. माझ्याकडे UDID कार्ड आणि दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन आहे, तरी ऑनलाईन करणे गरजेचे आहे का? तर अजिबात नाही. जर तुमच्याकडे 2017च्या नंतरचं UDID कार्ड आणि दिव्यांग प्रमाणपत्र असेल, त्या दिव्यांग प्रमाणपत्रावरती QR कोड असेल आणि UDIDवरती देखील मागच्या साईडला एक QR कोड असेल आणि त्यावरती P असं अक्षरामध्ये लिहिलेलं असेल UDID कार्डवरती, आणि दिव्यांग प्रमाणपत्र हे डिजिटल स्वरूपाचं जर असेल QR कोडचं, तर तुम्हाला ते अपडेट करण्याची काहीही गरज नाही. तर सर्व लाभार्थ्यांनी लक्षात ठेवा, अपडेट तेव्हाच करावं लागेल जेव्हा काही ना काही अडचण असेल. तर सर्व तुमचं बरोबर असेल तर मात्र काहीही गरज नाही. ठीक आहे, पुढील प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. सर, मी इंदिरा गांधी दिव्यांग निराधार योजनेचा फॉर्म भरलेला आहे, तर माझा स्टेटस कसा चेक करावा असा प्रश्न जो आहे तर तो राज जाधव यांनी विचारलेला आहे. तर बघा, तुम्हाला जर स्टेटस चेक करायचा असेल, तुमचे डिटेल्स ऑनलाईन जर झालेले असेल तर तुम्हाला आपले सरकार पोर्टल याच्यावरती स्टेटस चेक करता येतो. परंतु ती प्रोसेस खूप मोठी आहे, त्यावरती रजिस्ट्रेशन करून तुमचे डिटेल्स टाकून तुम्ही तिथे चेक करू शकता. अन्यथा तुम्ही फॉर्म भरल्याच्या 2 ते 3 महिन्यानंतर ती प्रोसेस पूर्ण होते. पूर्वीला तर 1 वर्ष लागायचं. जसं मी आधी व्हिडिओमध्ये सांगितलं की 600 रुपये जेव्हा भेटायचे त्यात खूप किचकट प्रोसेस होती. 13-14 वेगवेगळ्या पानांचा एक फॉर्म द्यायचा आणि तो भरायचा आणि त्यानंतर ती योजना चालू व्हायची, त्यावरती प्रत्येकाच्या सह्या लागायच्या. तर अशा बऱ्याच गोष्टी होत्या. आता ते अपडेट झालेलं आहे, आता ऑनलाईन होतं, जास्त काही कागदपत्रे लागत नाही. परंतु तरी देखील 3 ते 4 महिन्यानंतर तुम्ही त्याची चौकशी करा. ठीक आहे, तर बघा, आजचा पुढील प्रश्न आहे. नमस्कार सर, श्रावणबाळ निराधार योजना हयातीचा दाखला निघत नाही आहे. तुम्ही फोटो पाठवला आहे की त्यामध्ये दाखवलं आहे बेनिफिशरी इज नॉट रजिस्टर्ड विथ द स्कीम. या योजनेसाठी बेनिफिशरीचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही असा त्याचा सर्वसामान्य अर्थ आहे. तर असा बऱ्याच लाभार्थ्यांना, म्हणजे काही लाभार्थ्यांना एरर येत आहे. तर यावरती काय उपाय आहे हे मी तुम्हाला सांगतो. कदाचित तुमचे डिटेल्स काहीतरी चुकत आहेत. तुम्ही जो मोबाईल नंबर टाकून रजिस्टर्ड करत आहात तो चुकीचा होत आहे, किंवा तुम्ही जी योजना किंवा जे काही सिलेक्ट करत आहात तर ते चुकीचं होत आहे. त्यामुळे याआधी आपण जो व्हिडिओ टाकलेला आहे की कसं ते काढायचं बेनिफिशरी ॲप्लिकेशनच्या माध्यमातून, तर तो व्हिडिओ ऑडिओ आहे, तो एक्झॅक्टली ऑडिओमध्ये सांगितलं आहे. तर तो एकदा बघून घ्या आणि त्यानुसार प्रोसेस करा. आणि तरी देखील होत नसेल तर पुन्हा एकदा मेसेज करा, आपण यावरती काही ना काही उपाय काढूया. अन्यथा तुम्ही पूर्वीप्रमाणे
तो ऑफलाईन हयातीचा दाखला देखील तहसीलमध्ये सबमिट करू शकता. त्यावरती तुम्ही एका हँड रिटनमध्ये लिहा की हयातीचा दाखला काढताना ऑनलाईनमध्ये अशी अशी अडचण येत आहे, त्यामुळे माझा हयातीचा दाखला जो आहे तर तो निघत नाही आहे, तर ऑफलाईन स्वीकारत घ्यावा. त्यानंतर शक्य झाल्यास ते लोक ऑफलाईन स्वीकारतील आणि तुमचे डिटेल्स अपडेट होईल, तर ही अडचण तुमची सुटून जाईल. अन्यथा तुम्ही तो व्हिडिओ पाहून देखील प्रोसेस करू शकता. ठीक आहे. आता काल जे आहे तर एक महत्त्वाचा प्रश्न म्हणण्यापेक्षा माहिती आपण जाणून घेऊया. काल काही लाभार्थ्यांचे पैसे आले अशी माहिती लाभार्थ्यांकडूनच मिळाली होती आणि त्यानंतर आपण मेसेज जो आहे तर तो व्हॉट्सॲपवर विचारलेला होता. तर काही लाभार्थ्यांना खूपच कमी, म्हणजे आता महाराष्ट्रात किती लाभार्थी आहे, जवळजवळ 29,70,000 78,000 लाभार्थी आहेत. त्यापैकी काही लाभार्थ्यांना जसं 100 150 200 कुठल्याच तालुक्यांमध्ये एखादे जे काम करणारे एम्प्लॉई आहेत, जे खरंच लक्ष देऊन काम करतात, एखाद्या ज्येष्ठ नागरिकाचं काम राहिलं आहे, एखाद्या दिव्यांगांना गरज आहे आणि ते लक्ष देऊन काम करतात, अशा तालुक्यांमध्येच काही लाभार्थ्यांना काल पैसे आले अशी माहिती आमच्याकडे प्राप्त झाली होती आणि त्यानुसार आपण तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवली होती व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून. तर खूप कमी, म्हणजे ज्यांचे खरंच काही ना काही कारणांमुळे पैसे थांबलेले होते, अशा फक्त आणि फक्त अशाच लाभार्थ्यांना, जवळजवळ 1% पण लाभार्थी नसतील, 1%पेक्षाही कमी लाभार्थ्यांना ते पैसे काल मिळालेले आहे. आणि असे अधामधात कधी ना कधी पैसे मिळत राहतात. एखादा जर तालुका स्तरावर एखादा अधिकारी चांगला असेल आणि खरंच तो दिव्यांग, होतकरू, गरजूवंत लोकांसाठी काम करत असेल तर निश्चितच राहिलेले पैसे त्यांच्या खात्यामध्ये वितरित होतात. हे एक उदाहरण आहे आणि हे काल आपल्याला लाभार्थ्यांकडूनच माहिती मिळालेली होती. ठीक आहे. तर अशा प्रकारे मला वाटतं की आजचा व्हिडिओ आपण इथे संपवला पाहिजे. त्याआधी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते तुम्ही व्हॉट्सॲपच्या माध्यमातून विचारू शकता. अन्यथा हा QR कोड देखील स्कॅन करून थेट जो आहे तर तो प्रश्न विचारू शकता. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.